कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निघालेली कावड यात्रा आता हिंगोली शहरामध्ये दाखल झाली आहे। हिंगोली शहरातल्या खटकाळी बायपास परिसरामध्ये ही कावड यात्रा आली आहे। थोड्याच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। आपण बघतोय की पोलिसांच्या वतीने जे आहे ते मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर आपण बघतोय की हिंगोली शहरामध्ये काही मिनिटांपूर्वी पाऊस झाला आहे आणि त्या पडत्या पावसामध्ये आमदार बांगर ही त्या कावड यात्रेमध्ये सहभागी होतले, तिळवर हटलेले नाहीत। आमदार बांगरच नाही तर या ठिकाणचा माझा एक शिवसैनिक आणि एक शिवभक्त या ठिकाणाहून साहेबाची वाट पाहते, एकही इंच जागा हल्ली नाही। खरं तर सकाळी तुम्ही टीव्ही9शी बोलताना म्हटले होते की आज पाऊस येणार आहे आणि पाऊस आला आणि पाऊस येणारच होता, कारण की शेतकरी राजा माझ्या संकटामध्ये होता आणि पाऊस अति आवश्यक होता, त्यामुळे भोळ्या शंकरांनी बराबर पाऊस पाडला आहे। खरं तर पाऊस आला आणि अजून काय तुमच्या मनोकामना भावना आहेत, ते जे काय भावना आहेत महादेवाकडे? माझ्या मनातल्या एकच भावना आहे की माझा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा हा सुखी झाला पाहिजेत, चांगली सुखी पिकली पाहिजेत, चांगला पाऊस पाणी पडला पाहिजेत, हीच साकडं आज नागनाथाच्या चरणी मी घातलेलं आहे। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी एक हे केलं होतं, त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे गेल्या वर्षीची। यावर्षी काही वेगळी घोषणा होणार आहे का? यावर्षी वेगळं पण काय असणार आहे? कोणती घोषणा केली ती गेल्या वर्षी? संतोष बांगर पुन्हा आमदार होतील, त्याला निवडून आणा, ते तुम्ही आमदार झाले पुन्हा? साहेबाच्या आशीर्वादानेच झालो ना। पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी साहेबाला 2019ला सांगितलं होतं की मला आमदार साहेब तिकीट द्या, मी आमदार काय असतो महाराष्ट्राला मी दाखवून देईल। मला वाटतं दोनदा आता महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून आपण रोजच दाखवता की आमदार कसा असावा। 2019ची उमेदवारी सुद्धा शिंदे साहेबांकडूनच मिळाली होती, 100% भेटली होती। शिंदे साहेब तुम्हाला सांगतो की पहिल्यापासूनच आम्ही टचमध्ये होतो आणि शिंदे साहेबाचा एक हिंदुत्वादी विचार आणि एक कुठेही काही कमी जास्त झालं तर ठामपणे पाठीमागं उभं राहण्याचं काम शिंदे साहेब करत असतात। खरं तर तुम्ही आमदारच नव्हे तर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय महत्त्वाची मागणी असणार आहे? माझी काहीच मागणी नाही, माझी मागणी पूर्ण साहेबांनी पूर्ण केलेली आहे, त्याच्यामुळं मागणी काहीच नाही। जे काही मला वाटते की भोळ्या शंकरांना जे द्यावं ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबालाच द्यावं, बाकी काही मागणी माझी नाही। मात्र शिवसेना एकत्र होती 2019ला, त्यावेळेस तरीही तुम्हाला शिंदे साहेबांनी तिकीट दिलं। आजही शिवसेना एकत्रच आहे ना। कोणती शिवसेना? दोन शिवसेना म्हणतात ना, मला माहीत नाही, तुम्ही म्हणताय दोन शिवसेना, पण खरी शिवसेना आमची। म्हणजे 80 तिकीट देऊन जर 60 आमदार निवडून येत असतील तर खरी शिवसेना कोणती हे मला वाटतं आपण थोडंसं अंतकरणावर हात ठेवून बघावं। कोणाला टोला आहे 7 आमदार? अजिबात नाही, कुणालाच टोला नाही। संतोष बांगर टोला देणारा नाही, संतोष बांगर काम करून दाखवणारा आहे। गेल्या वेळेस 18,500नं, यावेळेस 36,000नं हे कामाची पावती आहे। खरं तर दादा, या कावड यात्रेचं रहस्य काय आहे नेमकं शिवभक्तांना ऐकवायचं आहे महाराष्ट्रातल्या? हे हिंदुत्वादी विचाराची कावड आहे, ज्या माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यामध्ये जे रुजवला हिंदुत्वाची कावड, हिंदुत्व जे रुजवलेलं आहे तेच हिंदुत्व घेऊन सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि हा संतोष बांगर त्यांचा मावळा घेऊन जातोय। निश्चितच हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। 2019ला एकनाथ शिंदे यांनी मला तिकीट दिलं आणि त्यांनी जे मागणी माझ्याकडे होती की तू आमदार होय, त्यांची मी दोन्ही वेळेस 2024 आणि 2019ला दोन्ही मागण्या पूर्ण केल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं। मात्र कुठेतरी आमदार बांगर बोलताना उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेना जे आहेत ते 7 आमदार म्हणून त्यांनी टोला मारलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, खटकाळी बायपास, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।